चला तर मंडळी, थंडी चालू आहे, बाजारात भरभरून भाज्या आलेल्या आहेत हिरव्या. रोजच्या रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतोच. आता लई दिवस झालं म्हटलं आंबट चुक्याचा गरगट्टा केला नाही, थोडासा निराळा आहे आपल्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगू. चला मग आंबट चुक्याची एक पेंडी आणली होती, चांगली निवडून घेतली. त्याच्यासोबत थोडंसं शेपू बी घेतला, आधी धुतला मग बारीक चिरून घेतला. आणि जी माझ्याकडं तवली आहे त्यामध्ये घालून घेतला. नंतर अर्धी वाटी घातली तुरीची डाळ धुतलेली, मुठभर घातले शेंगादाणे, त्यात पाणी घालून शिजायला ठेवलं चरवीमध्ये म्हणजे तवलीमध्ये. आता तुम्ही त्याला तवली म्हणा, चरवी म्हणा, आमच्याकडे म्हणते डिचकं. आता डिचकं म्हणल्यावर बी लोकांच्या तशाच कमेंट येतात. ठीक आहे, आता आमच्याकडे जसं म्हणतात तसं चरवीमध्ये ठेवलं शिजायला भाजी आणि डाळ, आणि त्याच्यावर ठेवली प्लेट. आणि शिजवताना जरासं हळद घातली आणि तेल घातलं म्हणजे डाळ लगी शिजते. प्लेटातलं पाणी गरम झालं की जसं लागेल तसं त्या डिचक्यामध्ये घालायचं आहे बघा. आणि अशी आपल्याला भाजी आणि डाळ शिजवून घ्यायची. आपली भाजी शिजती त्यावर आता आपण दुसरी एक भाजी बघणार आहे. तर बटाटे घेतले होते 3 मीडियम आकाराचे, स्वच्छ धुवून घेतले आणि साली सकट असे चिरून पाण्यात घालून घेतले. आपण करणारे काळे बटाटे. ह्याच्या आधी आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये काळे बटाटे बघितले बरं का. लई साधं सोपं आहे करायला, पण लई भारी चव लागते. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यात घातली मोहरी आणि घातला ठेचलेला लसूण. मोहरी चांगली तडतडू द्यायची, तवर लसूण घालायचा नाही. लसूण चांगला लाल झाला की घालायचा आपल्याला पाण्यात टाकलेल्या बटाट्याच्या फोडी. आणि सारखं परतत राहायचं बरं का. ह्याला झाकण घालत परतत राहायचं जवर बटाटे कडक आणि थोडेसे असे मऊसर पडत नाहीत तवर बरं का. आणि नंतर शेवटी मीठ घालायचं. मीठ लवकर घातलं की बटाटा लगी मऊ पडतंय. आपल्याला परतून घ्यायचं आहे बटाटा, म्हणजे त्याची चव वेगळी येते. आता ह्याच्यात आपण कांदा बिंदा काहीच घातलेला नाही, परतण्याने ह्या भाजीला चव चांगली येते बरं का. आणि काळं इसूर घालायचं, जरासं थोडीशी हळद घातली. सगळं चांगलं परत एकदा परतून घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम का नाही ह्यावेळेस बारीक ठेवायची, लई मोठ्या गॅसवरती म्हणजे फ्लेमवरती परतायचं नाही. जाडं शेंगदाण्याचं कूट घालायचं, आवडत असेल घाला, नाही घातलं तरी बी ही बटाटा असंच चांगलं लागतंय. हिरवीगार कोथिंबीर घालायची. झाली आपलं काळं बटाट्याची भाजी तयार. तवर आपलं शिजलं बघा ही डिचक्यातली भाजी आणि डाळ. त्यात घातलं लसूण, हिरवी मिरची, जिरे याचं वाटण आणि चवीनुसार मीठ घातलं. 1 चमचा बेसनामध्ये थोडंसं पाणी घालून ती बेसनाचं मिश्रण त्या भाजीत घालून घेतलं आणि सगळी भाजी अशी रवीनं चांगली घोटून घेतली. तुम्ही हीच भाजी जर कुकरला शिजवून केली ना तर त्याची चव एवढी चांगली येत नाही, जेवढी अशी पातेल्यात शिजवा, चरवीत शिजवा, डिचक्यात शिजवा चांगली येते बरं का. काय असेल त्याचं गुपित माहिती नाही, पण अशी भाजी शिजवण्याने चवले भारी येते. वरून घालायची आपल्याला लसणाची फोडणी. तेलावरती लसूण जरा ठेचून घातला, जरासं हळद घातली त्या तेलामध्ये आणि ती कडकडीत फोडणी आपल्याला भाजीवर घालून भाजी उकळून घेतली. झाला आपला आंबट चुका शेपूचा गरगट्टा तयार. तवर आपण चपात्या बी करून घेतल्या, टमाटम फुगलेल्या चपात्या. आता ह्याच्यासोबत भाकरी बी चांगली लागते, पण चपात्या करून लई दिवस झालतं म्हणताना मग चपात्या केल्या. त्यानंतर तुम्हाला का नाही आता मी एक आपल्या भातावर टाकून खाण्यासाठी पूड चटणी म्हणा, मेथकूट म्हणा, एक प्रकार दाखवणार आहे. त्यासाठी काय केलं माहिती आहे का, 2 भाग घेतले तांदूळ, 1 भाग घेतली हरभऱ्याची डाळ, 1 भाग घेतली मुगाची डाळ आणि 4 ते 5 चमचे घेतली बघा उडदाची डाळ. नंतर जिरे 1 चमचा, शहाजिरा अर्धा चमचा, धणे, मिरे, दालचिनी आणि काही सुक्या मिरच्या घेतल्या. हे आपल्याला कच्च्या मसाल्यामध्ये घ्यायचं आहे. सगळे जे डाळी आणि तांदूळ आहे ना चांगलं कपड्यांनी पुसून घेतलं आणि कढई आधी गरम करून घेतली आणि नंतर त्याच्यावर मंद गॅसवर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे. कुठलं पण गोष्ट बरं का भाजताना, कशाची पण असू द्या, भाजणी थालपिठाची असू द्या, अगर चकलीची असू द्या, अगर ह्या पूड चटणी म्हणा मेथकुटाची असू द्या, मंद गॅसवर तुम्ही जेवढी भाजताल तेवढी तुमची भाजणी ते काही तांदूळ असतील ते खमंग भाजलं जाणार आहे आणि वास चांगला येणार आहे. त्याच गरम कढईमध्ये मी घेतली हरभऱ्याची डाळ भाजून. आणि हरभऱ्याची डाळ पण अशी थोडीशी ओलसर, आता जरा थंडी आहे ना त्यामुळे ओलसर अशी सादळलेली वाटते का नाही, तर ती पण चांगली भाजून घ्यायची आणि ती त्या तांदळावर काढून घ्यायची. नंतर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र भाजली तरी बी चालते बघा, कारण दोन्हीचं टायमिंग सेम आहे भाजण्याचं. पण हरभऱ्याची डाळ सेपरेटच भाजायची आणि गॅस बारीकच ठेवायचा, गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर लगी वास वेगळा येतो करपल्यासारखा आणि भाजलं जात नाही आतपर्यंत.
नाही का. आणि मग सगळं आपल्याला एकत्र काढून घ्यायचं आणि थंडगार करून घ्यायचं. आणि आपल्याला ही जी आहे सगळं ती आपल्याला मिक्सरवरच वाटायचं आहे, गिरणीवर वाटायचं नाही. त्याचं कारण मी सांगते. गिरणीवर दळलं ना तर लईच बारीक पूड होती बरं का, जी आपल्या हाताला बी चिकटती आणि खाताना असं टाळायला पण चिकटती. पण तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं ना, ही जी आपलं पूड चटणी म्हणा, मेथकूट म्हणा, जी काय आहे ती थोडं रवाळ येतं, असं बारीक रवा असतो का नाही तसं होतं. त्याच्यामुळं मिक्सरवर वाटायचं. आणि डाळी भाजून झाले की त्याच्यात ती सगळा सुका मसाला घालून घेतला, गॅस बंद केला बघा ह्या टायमाला, आणि गरम कढईमध्ये सगळं कडक होऊ दिलं आणि ती बी ताटावर काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात घातलं. थंड झाल्यावर त्यात घातलं चवीनुसार मीठ, भरपूर हिंग घातला, म्हणजे अर्धा चमचा हिंग घातला बरं का, आणि 1 चमचा घातली हळद. तुम्हाला हळकून घालायचं असलं तरी बी घालू शकताय. आणि चांगलं मिक्सरला वाटून घेतलं, म्हणजे बारीक करून घेतलं आणि चाळणी नाही हो का चाळून घेतलं. आणि जी वरती निघतंय का नाही थोडंसं जाडसर आहे ती बी परत एकदा आपण वाटून घेणार आहे. आणि मिक्सरला दळा नसतं तुमच्याकडे जर बारीक जातं असेल ना त्याच्यावर बी दळलं तरी बी खमंग असं दळलं जाते बरं का. आणि त्याची बी चव वेगळी येते. आणखीन आता बारीक बारीक जाते आलेत ना छोटे छोटे, त्याच्यावर दळलं तरी बी चालते हो का. झालं आपलं मेथकूट किंवा पूड चटणी अशी तयार. थोडी पूड चटणी वेगळी असती, आपण याला मेथकूटच म्हणतो. आणि ती का नाही आपलं एक स्वच्छ अशी केलेली बरणी कोरडी त्यात सगळं भरून ठेवलं. आणि ही मेथकूट केलेलं आहे का नाही जवळजवळ 2 ते 3 महिने फ्रीजच्या बाहेर एकदम चांगलं टिकतं. जोपर्यंत आपली थंडी आहे, उन्हाळा येत नाही ना तोपर्यंत ही मेथकूट चांगलं टिकणार आहे बघा. हो का तुम्हाला सांगते, का तर आपण सगळं साहित्य आहे ना चांगलं भाजलंय, खमंग भाजलंय. आणि घरात कोणी आजारी असेल तर तोंडाला चव नसेल, कधी कधी आपल्याला पण सर्दी खोकला होतंय ना, मग तवा अन्न असं काही खावं वाटत नाही, तर त्यावेळी का नाही ही मेथकूट का नाही एकदम उपयोगी आहे. आणि अचानक कुणी पाहुणे बिहुणे आले ना तर त्यावेळी सुद्धा आपण वाढू शकतो. तर आता आम्ही केलता बघा इंद्रायणी तांदळाचा भात. थोडा चिकट करायचा, कोणता बी करा भात, पण आमच्याकडे जरा इंद्रायणी तांदूळ खाल्ला जाते त्याच्यामुळं मी केलता चिकट असा इंद्रायणी तांदळाचा भात. त्याच्यावर घातलं 2 चमचे मेथकूट आणि भरपूर असं साजूक तूप घातलं बघा. आणि सध्या थंडीचे दिवस आहेत ना, मग तूप तेल जरा खाल्लेलं बरंच असते, तब्येतीला बी चांगलं असते, वृक्षपणा कमी होते केसातला, आपल्या स्किनमधला. आणि मस्त असं मेथकूट भात आणि असल्यावर दुसऱ्या कुठल्या पदार्थाची मेनूची गरजच नाही बरं का, आहे का नाही. त्यामुळे तुम्ही बी नक्की करून बघा, लई सोप्या पद्धतीनं सांगितले. चला आता एवढे पदार्थ केले, आपण वाढून घेऊ ताट. तर सुरुवातीला आपण गरगट्टा वाढला वाटीमध्ये, नंतर काळं बटाटं, नंतर किलती मटकीची उसळ मिक्स कडधान्याची, जी आपण आधी भरपूर वेळेस दाखवली त्याच्यामुळं ही काही शूट केलेलं नाही तुम्हाला सांगते. आणि सध्या थंडी असल्यामुळं ना सगळ्याच गोष्टींचा आहारामध्ये मी समावेश ठेवते. तसं तर मी 12 महिने ठेवायचा प्रयत्नच करते, पण हिरवी भाजी, फळभाजी, कडधान्य, त्याच्यानंतर जवसाची चटणी ताजी केलेली आहे, ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे मी. त्याच्यासोबत घट्ट असं आंबट नसलेलं दही आणि मेथकूट भात, त्याच्यासोबत मऊसूत अशा चपात्या. आणि सॅलडमध्ये काय भरभरून आहे सध्या बाजारामध्ये, त्यामुळे आणण्यात येते. तर आज थोडंसं वेगळं पाहिजे म्हणून मी गाजर ठेवले. काकडी असू द्या किंवा पातीचा कांदा असू द्या किंवा गाजर असू द्या, मुळा, बीट, जे काही जमल ते रोजच्या रोज आपल्या जेवणाच्या ताटामध्ये एक तरी सॅलड पाहिजे बरं का. त्यामुळे जे आपण अन्न खातो ना ते पचन व्हायला चांगली मदत होते. आणि भरपूर सॅलड खाल्ल्याने कॅलरीज पण कमी जातात पोटामध्ये. तर असं ही भरगच्च भरलेलं ताट बघता क्षणी खावंसं वाटेल असं छान झालेलं बरं का. त्यानंतर तुम्हाला एक दाखवायचं होतं, आम्ही करडीचं तेल घाण्या गाळून आणले बरं का. इथं जवळच तडवळा म्हणून गाव आहे, तिथं लाकडी घाण्यावर तेल गाळून देते, तिथं आम्ही करडी नेलते 1 क्विंटल. तर त्याचं ही तेल गाळून आणलेलं. तर आता ही तेल गाळून आणल्यानंतर असं मोठ्या भांड्यांमधून ओतून ठेवलं आणि खाली जो गाळा आहे ना तो निराळा म्हणजे वेगळा ठेवला. तर करडीचं जे तेल आहे ना एकदम असं पिवळं जर हळदीसारखं दिसतंय बघा. आणि त्याच्यानंतर त्याचा वास पण ना एकदम भारी येते, असा तुपासारखा येते वास. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक छोटीशी क्लिप घेतलेली आहे. आणि असा हो आजचा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझा आणि माझ्या सुनबाईंचा सगळ्यांना नमस्कार.